जे केलं ते उगाळणाऱ्यांपैकी मी नाही आहे. जे करतो ते मनाने करतो. कोणी धन्यवाद दिले तरी करतो, नाही दिले तरी करतो, विसरले तरी करतो. निश्चितपणे दुःख आहे की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली. मला आठवतो तो दिवस. खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली. राजकारण संपवलं होतं, संस्था संपल्या होत्या, कारखाने संपले होते आणि त्यावेळी आमच्याजवळ ही मंडळी आली. आम्ही हा विचार केला, जुनी जाणती मंडळी आहे, आपण यांना जवळ केलं पाहिजे. काही ना काही राहण्याची पुण्याई आहे, त्यामुळे आपण जवळ केलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला, त्यांना जवळ केलं. आणि नुसतं जवळ केलं नाही, आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही. कारण जे केलं ते उगाळणाऱ्यांपैकी मी नाही आहे. जे करतो ते मनाने करतो. कोणी धन्यवाद दिले तरी करतो, नाही दिले तरी करतो, विसरले तरी करतो. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं ज्यावेळी परत करण्याची वेळ होती, कारण शेवटी हे सगळं का होऊ शकलं, त्यांचं पुनर्वसन का होऊ शकलं, हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले, 100, 150 कोटी रुपये का मिळू शकले. मोदीजींनी NCDCची योजना सुरू केली म्हणून हा सगळा पैसा मिळाला, मोदीजींमुळे मिळाला. आणि ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी पवार साहेबांचा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत घेतलं. पण काही काळजीचं कारण नाही आहे, मी त्याची चिंता देखील करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मोदीजी आहे. तुम्ही जनतेच्या मनातनं मोदीजींना काढू शकत नाही.